आज मी तुमच्यासोबत मस्त डाएट स्पेशल रेसिपी घेऊन आलेली आहे। तुम्हा सर्वांना तर माहीत आहे आपल्या चॅनलवर वेट लॉस रेसिपीची सिरीज सुरू आहे, त्यातलीच आजची ही रेसिपी आहे। तर आज जी मी रेसिपी बनवत आहे ती मी ज्वारीपासून बनवत आहे। खायला एक नंबर लागते, बनवायला अगदी सोपे आहे। वजन तर तुमचं कमीच करणार, पण तुमचं पोट भरल्यानंतर मन भरणार नाही, एवढी भारी आणि टेस्टी ही डाएट स्पेशल रेसिपी आहे। नमस्कार मंडळी, मी वर्षा येवले माझ्या चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते। चला मग उशीर न करता आजच्या रेसिपीला सुरू करूयात। रेसिपीसाठी लागणारं साहित्य इथं एक कांदा, एक गाजर, एक टोमॅटो आणि थोड्याशा मूठ भरून बीन्स या पद्धतीच्या भाज्या घेतलेल्या आहेत आणि सर्व भाज्या बारीकसर कट करून घेतलेल्या आहेत। आता पुढं लागणार आहे भिजवलेली मूग डाळ, जी अर्धी वाटी आहे, आणि इथं लागणार आहे अर्धी वाटी भिजवलेल्या ज्वारीचा दलिया। म्हणजे नॉर्मल जी ज्वारी असते तिला मिक्सरमध्ये फिरून थोडंसं फटकायचं आणि त्याचा हा दलिया 5-6 घंटे आपल्याला पाण्यात भिजत ठेवायचा आहे, म्हणजे आपल्याला रेसिपीसाठी तयार होतो, म्हणजे तो दलिया रेसिपीमध्ये व्यवस्थित शिजला जातो। आपल्या प्युअर मराठीत बोलायचं झालं तर याला ज्वारीच्या कण्या म्हटल्या जातात, आणि ज्वारी घरी मिक्सरमध्ये फिरवली तरी चालते, नाहीतर हा दलिया मार्केटमध्ये देखील भेटतो आणि आपल्याला रेसिपीसाठी चांगला 4-5 घंटे भिजवलेलाच हवा आहे। म्हणजे काय होतं, ह्याची जी रेसिपी बनवत आहोत ना, ती रेसिपी एकदम भारी बनून तयार होते आणि रेसिपीमध्ये दलिया हा व्यवस्थित शिजला जातो। चला मग आपली रेसिपी बनवायला आपण सुरू करूया। तर मी इथं गॅसवर कुकर ठेवलेला आहे। कुकरमध्ये तेल घालून घ्यायचं आहे। तेल थोडंसंच वापरायचं आहे, कारण आपली डाएट रेसिपी आहे। पोहे खायच्या चमच्याने चमच्याभर इथं मी तेल घालून घेतलेलं आहे। तेल गरम झाल्यानंतर चिमूट भरून आपल्याला मोहरी घालून घ्यायची, सोबत चिमूटभर जिरे घालून घ्यायचेत, बारीक कट केलेली हिरवी मिरची, लसूण आणि अद्रक थोडा थोडा घालून घ्यायचा आहे। छान याची आपल्याला एक फोडणी तयार करायची आहे। आता याची फोडणी तयार झाल्यानंतर जेवढ्या आपण भाज्या घेतल्या होत्या सर्व भाज्या एकत्रच इथं घालायच्या आहेत, एक एक घालायची काहीच गरज नाही। घेतलेल्या भाज्या कुकरमध्ये छान परतवायच्या आहेत। 1-2 मिनिट छान उलटपुलट करून आपल्याला ह्या भाज्या घ्यायच्या आहेत। भाज्या छान परतून झाल्या की याच्यामध्ये आता आपण भिजवलेला दलिया आणि ज्वारीच्या कण्या घेतल्या होत्या, म्हणजे ज्वारीचा दलिया आणि भिजवलेली मूग डाळ इथं कुकरमध्ये घालून घ्यायची आहे। सोबतच आता याच्यामध्ये आपल्याला काही पावडर मसाले ॲड करायचे आहेत, आणि खूप जास्त असे वेगवेगळे मसाले घालायची काहीच गरज नाही आहे। फक्त लाल मिरची पावडर आणि हळद पावडर घालायची, धना पावडर घालायची, जिरे पावडर असेल तर थोडीशी घालायची, चवीनुसार मीठ घालून घ्यायचं, आणि शक्यतो डाएटमध्ये शेंदं मीठच वापरायचं। आता या सर्व जिन्नस घातल्यानंतर एक वेळेस सर्व चमच्याने हलवून एकजीव करून घ्यायचं। मस्त छान सर्व मसाले, सर्व जिन्नस डाळीला आणि दल्याला सगळीकडून लागलेले आहेत। तर आता आपण पाणी याच्यामध्ये घालायचं। पाणी चांगलं बरंच घालायचं, म्हणजे हा दलिया आणि डाळ व्यवस्थित शिजते। जशी नॉर्मल आपण डाळ खिचडी करतो ना पातळसर, तशी आपल्याला याची खिचडीचाच प्रकार बनवायचा आहे, म्हणून पाणी त्याच्या हिशोबाने घालायचं। 1 वाटी दल्याला 2 वाट्या पाणी आणि 1 वाटी मूग डाळला 2 वाट्या पाणी, असे 4 ते 5 वाट्या पाणी घालून घ्यायचं, आणि कुकरच्या 5 शिट्ट्या काढायच्या, कारण दलिया शिजायला वेळ लागतो। कुकरच्या 5 शिट्ट्या काढल्यानंतर या पद्धतीने तुमचा दलिया किंवा दलियाची खिचडी तयार झालेली असेल। खूप हेल्दी, खूप टेस्टी आणि बनवायलाही अगदी सोपी, आणि ज्यावेळेस तुम्ही ही खिचडी बनवून खाल ना, त्यावेळेस तुमचं पोट भरेल पण मन भरणार नाही, एवढी भारी ही खिचडी बनवून तयार होते। एकदम सोपी आहे, आणि तुमच्या डाएटमध्ये ही जी खिचडीची रेसिपी आहे तुम्ही 100% सामील करून घ्या, तुम्हाला वेट लॉसमध्ये खूप मदत होणार आहे। आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। रेसिपी आवडली तर लाईक शेअर नक्कीच करा, आणि इथपर्यंत तुम्ही आलाच असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा।
परत भेटू अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत तुमची आणि तुमच्या कुटुंबाची मनापासून काळजी घ्या. नमस्कार.